विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात। आज आपण शब्दाची चौथी जात क्रियापद याविषयी स्पष्टीकरण बघत आहोत। क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, गाय दूध देते। आता या ठिकाणी गाय दूध देते क्रियापद देते। विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास करावा, या ठिकाणी करावा हे क्रियापद। तर वरील वाक्यामध्ये देते करावा ह्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून यास क्रियापद असे म्हणतात। आता क्रियापदाचे प्रकार बघूया। सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त आणि सहाय्यक क्रियापद, सिद्ध आणि साधित क्रियापद। तर सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात। पुन्हा बघा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी असते त्यास सकर्मक म्हणतात। आणि कर्माशिवाय क्रियापदाला वाक्याला अर्थच पूर्ण होत नाही, कर्म आवश्यक। गवळी दूध काढतो या वाक्याचा अर्थ पूर्ण आहे। गवई काढतो एवढेच जर वाक्य घेतले तर गवई काय काढतो? गायीसाठी चारा काढतो की गायीचे दूध काढतो असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात। म्हणून काढतो क्रियापदाचा प्रकार कोणता तर इथे कर्माची जरुरी लागते, म्हणून सकर्मक। तर आता आपण अकर्मक क्रियापद बघूया। अकर्मक क्रियापद म्हणजे काय तर कर्त्यापासून निघालेली क्रिया ही कर्त्याशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी पूर्ण होत असेल तर ते क्रियापद अकर्मक आहे। तिथे कर्माची जरुरी नसते। अकर्मक क्रियापदामध्ये कर्माची जरुरी नसते, फक्त कर्त्याशी कर्त्याशी निघालेली क्रिया कर्त्यावरच थांबते, म्हणजे ते झालं अकर्मक क्रियापद। लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो, अकर्मक क्रियापद म्हणजे कसं असतं तर आता बघा, मी रस्त्यात पडलो या वाक्यामध्ये रस्त्यात हे कर्म जर काढूनही टाकलं तरी मी पडलो एवढे जरी वाक्य घेतले तरी पडण्याची क्रिया ही माझ्याशीच निगडीत आहे, कर्त्याशीच निगडीत आहे, म्हणून ती कर्त्यावरच थांबते। शिवाय कर्त्याच्या अर्थाला कुठेच बाधा पोचत नाही। कर्त्याचा जो काही अर्थ आहे तो पूर्ण बोध होतो, म्हणून या ठिकाणी या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही। म्हणून मी पडलो या वाक्यामध्ये पडलो हे क्रियापद अकर्मक क्रियापद आहे। आता आपण संयुक्त व सहाय्यक क्रियापद बघूया। कृष्णा एवढे पेढे खाऊन जा, कृष्णा एवढे पेढे खाऊन टाक। आता कृष्णा एवढे पेढे खाऊन जा या वाक्यामध्ये खाण्याची आणि जाण्याची दोन क्रिया आहे आणि खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे। खाऊन टाक या शब्दाने एकाच क्रियेचा बोध होतो। दुसऱ्या म्हणजे या ठिकाणी खाण्याची जाण्याची क्रिया नाही, जसं पहिल्या वाक्यामध्ये खाण्याची जाण्याची क्रिया आहे, खाऊन टाक यामध्ये खाण्याचीच पूर्ण क्रिया आहे। तर ज्या वाक्यामध्ये दोन क्रियापद असेल ते संयुक्त क्रियापद नसते। लक्षात घ्या, दोन क्रिया असेल ते संयुक्त क्रियापद नसते। संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ही केवळ एकच असावी लागते। खाऊन हे धातुसाधित आणि या धातूपासून बनलेले टाक या सहाय्यक क्रियापदाने त्याला मदत केली आहे आणि वाक्याला अर्थपूर्ण आणण्याचे काम केले आहे, म्हणून धातुसाधिताला मदत करण्यास येणाऱ्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात। समजलं सहाय्यक क्रियापद म्हणजे कसं? आता आपण सिद्ध आणि साधित क्रियापद काय ते बघूया। आईच्या आठवणीने, एकंदरीत पुन्हा लक्षात घ्या, आईच्या आठवणीने मीनाचे डोळे पाणावले। राधिकाचे बाबा औषधीच्या दुकानात स्थिरावले। गाडगे बाबांच्या कर्तबगारीने ते खेडे बरेच पुढारले। आता या वाक्यामधील क्रियापद, आता पहिल्या वाक्यामध्ये पाणावले, डोळे पाणावले, पाणी या नामापासून क्रियापद तयार झालेले आहे। आता दुसऱ्या वाक्यामध्ये स्थिर यापासून म्हणजे या विशेषणापासून क्रियापद बनलेले आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद आण अर्थात
तिसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद हे पुढारले म्हणजे धातू साधितापासून शब्दरूपी अव्ययांपासून हे तयार झालेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर शब्द योग्य अव्ययापासून साधलेले आहे. तर विविध जातीच्या शब्दापासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू म्हणतात आणि म्हणून साधित धातूपासून बनलेल्या क्रियापदांना साधित क्रियापद म्हणतात. तर लक्षात घ्या, जा, ये, कर, उठ, बस, घे, खा, दे असे जे काही मूळ धातू आहे त्यांना सिद्ध धातू म्हणतात आणि सिद्ध धातूंना जर प्रत्यय लागून क्रियापदाचे रूप आले तर त्यांना सिद्ध क्रियापद असं म्हणतात. तर सिद्ध आणि साधित क्रियापद याकडे तुमचं लक्ष असू द्या. आज आपण क्रियापद बघितलेलं आहे. पुढच्या वेळेस आपण शब्दाची 5वी जात बघूया, अव्ययाकडे वळूया. धन्यवाद. त्याआधी मित्रांनो, मी एक प्रश्न दिलेला आहे, त्याचे उत्तर सोडून बघा. खालील क्रियापदाचा प्रकार ओळखा. याचे उत्तरं मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सादर करेल. तोपर्यंत रजा घेते. धन्यवाद.